अमरावती ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने 18 जुलै रोजी नांदगाव खंडेश्वर येथे अंमली पदार्थ विरोधी आणि हेल्मेट वापराच्या जनजागृतीसाठी एका भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीमध्ये अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी स्वतः उपस्थित राहून उपस्थितांचे मनोबल वाढवले। सकाळी 9 वाजता शहरातील बस स्टँड परिसरापासून या रॅलीला सुरुवात झाली। सुमारे 2 किलोमीटर अंतराची ही रॅली मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन येथे विसर्जित झाली। नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवणे आणि रस्ते सुरक्षेसाठी हेल्मेटचे महत्त्व पटवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता। या जन आंदोलनात पोलीस प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा मोठा सहभाग दिसून आला। रॅलीच्या समारोपाप्रसंगी पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी उपस्थितांना अंमली पदार्थ मुक्त समाज आणि सुरक्षित वाहतुकीची शपथ दिली। या मोहिमेबद्दल माहिती देताना पोलीस उपनिरीक्षक सोनाली मेश्राम म्हणाल्या की नांदगाव शहर आणि तालुक्यातील प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागून या जनजागृती मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा। सुजाण नागरिकांच्या सहकार्यातूनच आपण एक सुरक्षित आणि व्यसनमुक्त समाज घडवू शकतो। जिल्हा अमरावती ग्रामीण अंतर्गत पोलीस अधीक्षक माननीय श्री निकेतन कदम साहेब तसेच आमचे वरिष्ठ कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी डीजी साहेब तसेच माननीय आयजी साहेब तसेच निकेतन कदम साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात ऑपरेशन कवच ही मोहीम आपण राबवत आहेत। ऑपरेशन कवच अंतर्गत अंमली पदार्थाचे व्यसन पासून मुक्ती करून व्यसनाचा नकार आणि जीवनाचा स्वीकार या बोधवाक्या अंतर्गत आपण अंमली पदार्थापासून आपण व्यसन न करता अंमली पदार्थाचे आपण नकार देऊन त्याचा आपण ऑपरेशन कवच अंतर्गत आपली जी युवा पिढी आहे तसेच सगळ्याच वयोगटातील जेवढेही समाजातील व्यक्ती आहे त्यांना ऑपरेशन कवच अंतर्गत मेसेज देण्याचा प्रयत्न करीत आहोत की त्यांनी कुठल्याही प्रकारचे व्यसन करू नये। व्यसन करणाऱ्या व्यक्तीचे जे परिवार असतात ते त्यांच्यावर निर्धारित असतात आणि त्यामुळे व्यसन करणाऱ्या व्यक्तीमुळे कुटुंबात दारिद्र्य किंवा कर्ज अशा गोष्टींचा अंतर्भाव होऊन त्यानंतर त्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होत जाते। तसेच जर अल्पवयीन मुलांनी जर व्यसन केले तर तो अल्पवयीन शिक्षणाकडे दुर्लक्ष करून नशेच्या आहारी जाऊन त्यानंतर त्याचं पुढील भविष्य हे खराब होऊ शकते। त्याच्यामुळे आपण सर्वच पिढीतील व्यक्तींना आपण आवाहन करत आहोत की आपण नशेपासून दूर राहिलं पाहिजे। आपण होत आहेत त्यात जे मृत्यू होत आहेत ते सगळे आपण हेल्मेट घातले नाही यामुळे होत असल्याची आकडेवारीनुसार आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे आपण आपल्या सुरक्षेसाठी स्वतःच्या सुरक्षेसाठी आपण कुठलेही वाहन दुचाकी वाहन चालवताना आपण हेल्मेट घातले पाहिजे। अमोल दांडगे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।